नीट पेपर फुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं. नीट पेपर फुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूर पासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे. त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल सीबीआयने अटक केली. म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर. त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करता आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. आणि आपण सुशासन वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या करत आहात, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एका पिढीचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही. एक पत्रकार परिषद तरी घ्या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. याचा अर्थ या पेपरफुटी मागे भारतीय जनता पक्षच आहे. आपापल्या लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांनी चांगला स्कोर करावा, यासाठी पेपर फोडण्याचे एक नेटवर्क भारतीय जनता पक्षानं त्यातल्या प्रमुख लोकांनी तयार केलं. म्हणजे अशी न्याय व्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली. त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपनं ताब्यात घेऊन या देशाचं कसं वाटोळं केलंय. आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवानं महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलंय. कुठल्या ज्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? सीबीआय कारवाई करते, लक्षात घ्या. गृहमंत्री या राज्याचे काही त्यांचे पोलीस करत नाही, हा एक गंभीर विषय आहे.